फक्त सावरलेलं 4 नुत 6 नुत झालं पुढे 3 चालेल पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या तर दशरथने त्यानंतर दिनेशने चांगली गोलंदाजी केली फक्त आणि फक्त 7 धावा दिल्या होत्या. आता मात्र उरण समीकरण सांगायचं झालं तर 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. जो मला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर जोमाचा विचार केला तर मीडियम षटक टाकणारा या स्पर्धेचा पहिला खेळाडू ठरलाय. त्याची पुनरावृत्ती करेल का या सामन्यामध्ये, सामना जिंकेल का आपल्या गोलंदाजीच्या बळावर, जो मला पाहते. आता मात्र उंची जास्त लांबी कमी दूरवर्तांतर कापून क्षेत्ररक्षक येतोय. दशरथ होता त्या ठिकाणी परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. 2 धावा. उंची तर जास्त घेतली होती चेंडूने परंतु या ठिकाणी नो मॅच लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. बघता बघता 2 धावा. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 5 चेंडू 4 धावा. जो मला पारदी सरांना सुद्धा कमी लेखून जमणार नाही. क्षमता आहे, क्वालिटी आहे, मोठमोठ्या फलंदाजाच्या दांड्या वाकरण्याची क्षमता आहे, डॉट चेंडू खेळण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, सामना आपल्या बाजूने फिरवण्याची क्षमता आहे. त्यालाच पाहतोय आपण. आता मात्र बॅटची कडे एकदा पूर्ण दुसरी दगावण्याचा प्रयत्न असेल का. इष्टक्षक शोधा चेंडू खाली जाईल. 1च धाव. 4 चेंडू 3 धावा. काय सामना पाहतो आपण संध्याकाळच्या सत्रातला दुसऱ्या फेरीला दुसरा सामना. एकाच गावातील दोन्ही संघ कडू झुंज देताना पाहतोय आपण. दोन्ही संघ मात्र सामना सोडायला तयार नाहीत. जो मात्र संघ जिंकेल तो मात्र थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. भोज संघाविरुद्ध 3 हात करावे लागतील त्यांना. आता मात्र पुढे केल्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी चुका नसतील. या ठिकाणी गाडी बाद होईल. अर्जुन बॅक टू पहिलन. या ठिकाणी मात्र आता सामन्याला रंगत निर्माण झाले. हृदयाचे टोके हृदयाच्या दगदग करणारा सामना पाहतोय आपण. 3 चेंडू 3 धावांची गरज. ऋतेशला पाहतोय आपण. ऋतेशचा विचार केला तर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता काय फटका सजवला होता. उंची मात्र जास्त लांबी कमी, फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि काय जल टिपला गेला. या ठिकाणी मिडनच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी चेंडूने उंची जास्त घेतल्या कारणाने चांगला जल टिपला गेला रुपेशच्या माध्यमातून. उर्वरित समीकरण सांगायचं झाला तर 3 चेंडू 3 धावांची गरज. ऋतेशला पाहतोय. ऋतेशचा विचार केला तर एक विस्फोटक फलंदाज आहे, हार्ड हिटर फलंदाज आहे म्हणून त्याची गणना केली जाते. जर मागच्या 2 स्पर्धेचा विचार केला तर सलामीसाठी फलंदाजासाठी येत होता परंतु आता कुठेतरी रणनीतीमध्ये थोडासा फेरबदल पाहायला मिळतो आपल्याला चिंचवली फोर्स संघाकडून. जोमा पारदी यांना सुद्धा कमी लेखून जमणार नाही. आपल्या गोलंदाजाच्या बळावर अनेक सारे सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा हिरो ठरला होता. आता मात्र बॅटची कडा झेलची संधी आणि ठिकाणी करतोय काय दूरवर्तांतर कापून केला होता आणि फलंदाज बाद असेल. या ठिकाणी आता मात्र कानेमेटिस्ट या ठिकाणी रंगत निर्माण झाले. 2 चेंडू 3 धावांची गरज. या ठिकाणी बघतोय का आपण एकाच गावातील दोन्ही संघ मजेदार सामना पाहायला मिळतो आपल्याला. मैत्रीपूर्ण लढत मात्र निश्चितच मैदानाच्या मध्ये पाहतोय. काय झेल टिपला गेला हनुमानच्या माध्यमातून. चांगलं इष्टरक्षण मी म्हणेन या ठिकाणी केलं गेलंय. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 2 चेंडू 3 धावांची गरज असेल. पंढरीला पाहतोय आपण. गोलंदाज विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. जर विचार केला तर लागोपाठ या ठिकाणी 2 विकेट मात्र प्राप्त केल्यात. आजच्या दिवसाची विकेट हॅट्रिक घेण्याची संधी मात्र चालून आले. समीकरणाचा विचार केला तर 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असेल. कंपल्सरी या ठिकाणी 3 धावा मात्र बनवावे लागतील या चिंचवली फोर्स संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. पंढरीला पाहतो नवीन फलंदाज. जो मला मात्र कमी लेखून जमणार नाही. आजच्या दिवसातला मेडनवर फेकणारा विक्रम त्याच्या नावावर या ठिकाणी मात्र जमाये. पहिल्या फेरीमध्ये काय कमालीची गोलंदाजी केली होती. नवीन फलंदाज पाहतोय. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल पाहतोय आपण. निश्चितच डावपेच मात्र एकमेकांना माहिती आहे त्याचीच मात्र प्रचिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल पाहतोय आपण. नवीन फलंदाज पाहतोय आपण पंढरीला. 3 चेंडू 2 चेंडू 3 धावांची गरज.
आता मात्र षटकाला एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच या ठिकाणी रनआउटची संधी आणि या ठिकाणी संधी गमावली. थ्रोपैकी ॲक्युरेट आली होती परंतु या ठिकाणी तिसरा रन घेण्याच्या नादात मात्र या ठिकाणी गडी गमावलाय. सामना मात्र आता एक चेंडू आणि एका धावेची गरज. काय सामना आला प्रेक्षकांच्या भेटीला. संध्याकाळच्या सत्रामधला हृदयाचे टोके उडवणारा, हृदयाची धगधग करणारा सामना पाहतोय आपण. चिंचवले थोर विपक्ष चंदेरी चिंचवले. सामना होता कुठे? 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना या ठिकाणी थ्रोपैकी मात्र ॲक्युरेट आलेली, परंतु या ठिकाणी थोडासा थ्रोपैकी घेण्यामध्ये थोडासा अडथळा आला आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट गेले आणि तिसरी धाव घेण्याच्या नादात या ठिकाणी गडी गमावला. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 1 चेंडू 1 धावेची गरज असेल. सामना कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने या ठिकाणी 1 धाव मात्र या चिंचवली पोर संघाला बनवावीच लागेल. अन्यथा या ठिकाणी जर तुम्ही 1 धाव बनवली नाही तर निश्चितच या ठिकाणी चंदेरी चिंचवली संघ मात्र विजय होईल. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने या ठिकाणी 1 धाव तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी कुठून काढावी लागेल. पूर्णपणे दडपण असेल ते मात्र फलंदाजाचा विचार केला तर सीतारामला पाहते. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल पाहतोय आपण. दोन्ही संघांना या ठिकाणी भरपूर सारे पॅटर्न पाहतोय. एकाच गावातील दोन्ही टीम पाहतोय आपण. चिंचवली फोर आणि चंदेरी चिंचवली. चिंचवली फोर जिंकेल की चिंचवली जिंकेल हे मात्र आपल्याला येणार. 1 चेंडू सांगून जाईल. 1 चेंडू 1 धाव. या ठिकाणी फलंदाज पाहतो आपण सीताराम. भरपूर सारा प्रेक्षकांचा या ठिकाणी आरडाओरड चालू आहे मैदानाच्या बाहेर. आणि या ठिकाणी काय सामना जिंकलाय या ठिकाणी चंदेरी चिंचवली संघाने. आणि मी उल्लेख केला होता झोमासारखा गोलंदाज आहे आणि या ठिकाणी निश्चित या ठिकाणी खांद्यावर उचलून घेतले झोमा पाटील सरांना. काय कमालीची गोलंदाज. या ठिकाणी मी तर शाबासकीची या ठिकाणी थाप देईन या गोलंदाजावर. चांगली गोलंदाजी जर विचार केला तर 15-20 वर्षाचा अनुभव असलेला गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या बळावर हा सामना जिंकून दिला. 6 चेंडूवर 6 धावांची गरज असते आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव काढू दिली नाही आणि आपल्या संघाला मात्र या ठिकाणी विजय या ठिकाणी प्रस्थापित केला. तर दोन्ही संघाचं अभिनंदन या ठिकाणी करेन. मी ते शेवटच्या चेंडूपर्यंत या ठिकाणी कडी सुंदर दिली गेली, परंतु या ठिकाणी कुठेतरी प्रयत्न अपुरे पडले या चंदेरी फोर संघाचे आणि या ठिकाणी चांगली गोलंदाजी. तर अर्थातच या मॅनचा मॅच विरोध ठरलाय. अर्थातच जोमा पारदी 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना सामना मात्र डिफेन्स केला. 4 गडी शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त करून या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात 2 गडी बाद केले आणि स्वतःच्या खात्यामध्ये 2 गडी. तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो. तर जोमा पारदी सरांना विनंती करतोय की आपण आपला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे. तर या ठिकाणी जोमा पारदी सरांना या ठिकाणी काळराव मुगडे यांच्या हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. मी म्हणेन काय गोलंदाजी केली, आपले अनुभव पणाला लावले.